गार्डनमध्ये मुलं खेळत असतात. त्यांच्यातल्या 2 मुलांकडे, एका मुलाकडं खूप अशा टॉय असतात आणि एका मुलाकडं खूप असे चॉकलेट असतात. आता तो मुलगा काय बोलतो, मी तुला सर्व माझे चॉकलेट देतो, तू मला तुझे सर्व टॉय दे. तर तो ज्याच्याकडे चॉकलेट असतं तो काय करतो, अर्धे चॉकलेट लपवून देतो आणि अर्धे चॉकलेट त्याला देतो. आणि ज्याच्याकडं टॉय असतात त्या सर्व टॉय तो त्याला देऊन देतो. ज्याच्या त्याच्या घरी जाता आणि ज्याने टॉय दिलेले असतात तो मस्त चॉकलेट खात खात घरी जातो. आणि ज्याने टॉय घेतलेले असतात त्याच्या टॉय पण असतात त्याच्याजवळ आणि चॉकलेट पण असतात, कारण त्याने अर्धेच दिलेले असतात. तर रात्री त्याच्या मनात येतं की ज्या प्रकारे मी त्याला माझे अर्धेच चॉकलेट दिले, मग त्याने मला अर्धेच टॉय दिले असतील, त्याने पण असंच केलं असेल. बघा, जसं आपण असतो समोरच्याला पण तसंच समजतो. समजा एखादा लबाड असेल, वाईट भावना असेल, दुष्ट असेल, चोरटा असेल, तर तो पण समोरच्या व्यक्तीला तसाच समजतो की हा पण वाईट असेल, चोरटा असेल. कारण की आपण स्वतःला जर आपण चांगलं असलं ना तर सर्व आपल्याला जग चांगलं दिसतं. जर आपणच वाईट असलं तर आपल्याला जग पण वाईट दिसेल. म्हणून पहिले आपण आपल्यात बघायचं, नंतर दुसऱ्याचा दोष शोधायचा.